नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत की मधुभाऊ हे भयानक असे चिडलेले आहेत, कारण प्रिया जी आहे ती सायली विरोधात अपशब्द बोलत आहे, वाटेल ते बोलत आहे, सायलीवरती आरोप करत आहेत आणि त्यामुळे मधुभाऊंचा पारा चढलेला आहे आणि मधुभाऊंनी हे प्रियाचं थोबाड फोडायला हात उचललेला आहे। आणि त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्य सायलीला का अटक झालेली आहे हे समजल्यानंतर त्यासाठी पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि ज्या एरियामधून ते मूल गायब झालेलं होतं त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। तिथे एक ज्यूस विकणाऱ्या मावशी आहेत आणि त्यांना यांनी प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला सांगा नक्की काय झालेलं होतं, इथं असं काय घडलेलं होतं, असे प्रश्न ते विचारत आहेत। आणि तेव्हा मात्र त्या ज्या मावशी आहेत त्या म्हणत असतात की काही ते असं झालेलं आहे, 2 गुंड आले होते आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे साहेब मला माफ करा, ते मूल आहे ते कुठंच नाही आहे, त्यांना तुम्ही किडनॅप केले का असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या मावशी हात जोडून अर्जुन आणि चैतन्याला सांगत आहेत की नाही नाही, त्याला मी किडनॅप केलेलं नाही आहे, ते मूल फक्त आमच्या घरी ठेवलेलं आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र चैतन्य आणि अर्जुन हे दोघंही त्या बाईला बोलत असतात, तिला सांगत असतात, तिला विचारत असतात की तुम्ही जे काही केलेलं आहे ते गुन्हा आहे आणि आता तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलं जाणार आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या मावशी सरळ सांगायला सुरुवात करतात की नाही माझा याच्यामध्ये काही दोष नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे, इथे 2 गुंड आले होते आणि त्या गुंडांनी मला सांगितलेलं होतं आणि त्यानंतरच त्या मुलाला मी माझ्याकडे ठेवलेलं आहे, ते मला बोलले की कोथळा बाहेर काढील तुझा, तू जर ऐकलं नाहीस तर। जेव्हा कोथळा बाहेर काढेल हा शब्द अर्जुन ऐकतो तेव्हा त्याच्या कानामध्ये क्लिक होतं, त्याच्या डोक्यामध्ये क्लिक होतं, त्याला जाणवतं कोथळा हा शब्द महिपतचा आहे, हे गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते। आणि अर्जुनने आता त्या मावशींना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये आता ही साक्ष द्यायची आहे, तुमच्या बाबतीत जे काय झालेलं आहे ते तुम्हाला जे काय करायला सांगितलेलं होतं त्या लोकांनी ते तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये सांगायचं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। त्यासोबतच इकडे अर्जुन आणि चैतन्य आता सायलीला सोडवण्यासाठी पुरावे शोधत आहेत, त्याबरोबरच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य हे पुरावे शोधत तर आहेतच, परंतु त्यांच्या मदतीला आता रविराज हा धावून आलेला आहे आणि त्यासोबतच रविराजने अर्जुनची मदत करायचे ठरवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अर्जुनला आता एक फोन आलेला आहे आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन सायलीला अटक झालेली आहे, सायलीला अटक झाली आहे, नक्की कोणत्या कारणासाठी अटक झाली काहीच माहीत नाही आहे, फक्त सायलीला अटक झालेली आहे एवढीच गोष्ट इकडे अर्जुनच्या कानावर पडलेली आहे। आणि अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन तू घरी जा, कारण तू घरी जाणं गरजेचं आहे, तिथं सगळ्यांसोबत असणं गरजेचं आहे, कारण जेव्हा घरी ही बातमी कळेल तेव्हा घरातले सगळे पॅनिक होतील, त्यामुळं तू घरी जाणं गरजेचं आहे। अश्विन म्हणत असतो की दादा चल आपण दोघंही जाऊया, गाडी काढ तू आपण निघूया। तेव्हा अर्जुन त्याला समजवत असतो की नाही अश्विन आपण दोघं नाही जाऊ शकत, कारण प्रॉब्लेम असा आहे जर आपण दोघंही तिकडे गेलो आणि घरी ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हा घरामधलं वातावरण हे खूपच गढूळ झालेलं असणार आहे, त्यांच्यासोबत आपण असणं, आपल्यापैकी कोणीतरी असणं गरजेचं आहे, असं अर्जुन इकडे अश्विनला सांगत आहे। तेव्हा अश्विन म्हणतो की चालेल मी इथून कॅब करून जातोय, तू काही झालं तरी मला कळव, असं अश्विनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर अश्विनने सांगितलेलं असतं की तू लवकरात लवकर जा आणि सगळं बघ। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो। अश्विन म्हणत असतो की हे बघ दादा काही झालं तरी तिथं जे काय होईल ना त्या सर्व गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे, तिथं जे काय होईल ते मला कळव, असं तो सांगत असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं मधुभाऊ जे आहेत ते वारंवार फोन करत असतात, मधुभाऊ जे आहेत ते कुसुमताईला फोन लावत असतात पण कुसुमताई काही फोन उचलत नसते। त्यासोबतच मधुभाऊ इकडे प्रयत्न करत असतात, मधुभाऊंना असं वाटत असतं की नक्की सायलीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि मधुभाऊ हे प्रत्येक वेळेस बोलत असतात। आणि त्यासोबतच मधुभाऊ फोन लावत असतात, प्रताप म्हणत असतो की काय झालं, तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणत असतात की नाही ती फोनच उचलत नाहीये माझा। तेव्हा प्रताप म्हणत असतात की काळजी करू नका। तेव्हा पूर्णाजी म्हणते असं काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, कारण जर ती
तिथे कुसुम बरोबर असते तर तिने कुसुमच्या फोनवरून फोन केला नसता का? कारण तुम्ही विचार करा ना, काही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्या मागे काहीतरी वेगळं आहे. मला माहिती आहे की सायली असं वागू शकणार नाही, पण आता या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. त्याच वेळी पूर्णाजी तिथं असते, कल्पना आलेली असते. कल्पना म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा मधुभाऊ आता विचार करत असतात, मधुभाऊ म्हणत असतात की नाही, सायलीचं नक्की काहीतरी वेगळं झालेलं आहे, सायलीला कोणीतरी ह्याच्यामध्ये अडकवलेलं आहे असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आता अश्विन तिथे येतो. अश्विन आल्यानंतर सगळेजण अश्विनला विचारतात की नक्की काय झालेलं आहे, परंतु अश्विनकडे मात्र आता उत्तर नसतं. अश्विनला आवर्जून अर्जुनने सांगितलेलं असतं की काही झालं तरी मधुभाऊंना यातल्या कोणत्याही गोष्टी कळू देऊ नकोस. जर मधुभाऊंना या सर्व गोष्टी कळल्या तर त्यांना मात्र खूप वाईट वाटणार आहे, त्यांना हा धक्का सहन होणार नाही, त्यामुळं मधुभाऊंना कळू देऊ नको असं अश्विनला अर्जुनने आवर्जून सांगितलेलं असतं. अश्विन म्हणतो की काय झालंय मला नाही माहिती. तेव्हा मधुभाऊंना तो म्हणतो की मधुभाऊ तुम्ही आराम करा. मधुभाऊ म्हणतात की नाही, मी आराम नाही करू शकत, माझी साऊ जर तिथं संकटात असेल तर मी काहीच नाही करू शकत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अश्विन त्याचबरोबर घरातले सगळेजण मधुभाऊंना सांभाळून घेत असतात. मधुभाऊ म्हणतात की मी आलोच, मी आराम नाही करत, पण मी देवाचं नाव तर घेत राहू शकतो असं मधुभाऊ बोलत आहेत. आणि मधुभाऊ मात्र आता देवाचा धावा करत असतात आणि देवाकडे मागणं मागत असतात की माझी सायली सुखरूप असू दे. तेव्हा अश्विन इकडे म्हणू लागतो की मधुभाऊंना धक्का बसेल म्हणून मी काही बोललो नव्हतो, सायली वहिनीला अटक झालेली आहे. ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा प्रताप म्हणतो काय, आणि प्रियाला तर ऑलरेडी माहिती असतं की काय होणार आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु प्रियाची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया म्हणत असते काय, सायलीला अटक झाली आहे, आणि असं ती किंचाळत ओरडते, ती बोलत असते. तेव्हा मधुभाऊंना ऐकायला जाईल अशा आवाजात बोलत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला दादाने सांगितलेलं आहे की यातलं काहीही मधुभाऊंना कळू द्यायचं नाही, हे मला दादाने सांगितलेलं आहे असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जोरात ओरडत असते. ती म्हणत असते मधुभाऊंना अटक झाली आहे, हे कसं शक्य आहे, आणि इकडे सायलीला अटक झालेली आहे, मधुभाऊंना हा धक्का सहनच होणार नाही, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की इकडे अश्विन म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडत आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि मग अश्विन प्रियाला शांत करत असतो, पण प्रिया मात्र ओरडून ओरडून बोलत असते. आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंना ही गोष्ट कानावर पडते आणि मधुभाऊ धावत येतात आणि म्हणू लागतात काय, माझ्या साऊला अटक झाली आहे, काय केलं तिने. प्रिया तर ओरडून बोललेली असते आणि प्रियाची ही जी नाटकं असतात ती सुरू झालेली असतात. आणि प्रियाचा इथेच आता गेम झाला पाहिजे असं वाटत असतं, कारण ही प्रिया जी आहे इतकी नौटंकी करत असते, इतकं तिचं नालायकपणाचं वागणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो, मधुभाऊ आता पॅनिक झालेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की शक्यच नाही, सायलीला असं होणं शक्यच नाही आहे, माझ्या सायलीकडे मला गेलं पाहिजे, माझ्या सायलीला काही होता कामा नये असं म्हणत मधुभाऊ हे विचार करू लागलेले असतात. मधुभाऊ हे बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊंना हा जो धक्का असतो तो धक्का सहन होत नसतो. मधुभाऊंना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालंय, सायलीला अटक कशी काय झाली, नक्की सायलीनं काय केलंय, कोणता गुन्हा केलाय सायलीनं, हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. आणि मधुभाऊ मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतात. मधुभाऊंना लक्षातच येत नसतं की हे सगळं काहीतरी वेगळं झालेलं आहे. मधुभाऊ फक्त म्हणत असतात की प्रतापराव, नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे, माझ्या सायलीची याच्यामध्ये काहीच चूक नाहीये, तिनं काहीच करू शकत नाहीये, तिनं कोणाला कधीच त्रास नाही देऊ शकत, मग कशासाठी अटक झाली. तेव्हा प्रिया म्हणत असते की झाले ना सायलीला अटक, मग तुम्ही एवढं काय पॅनिक होताय, एवढं काय गरज आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र अश्विन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. पूर्णाजीला तो शांत करत असतो. पूर्णाजीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की मला आत्ता दादाने सांगितलंय, मधुभाऊ तुम्ही काळजी नका करू, दादा आहे ना, दादा सायली वहिनीकडेच गेलेला आहे. मधुभाऊ म्हणत असतात की आपण गेलं पाहिजे, प्रतापराव आपण गेलं पाहिजे असं मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा प्रताप म्हणत असतो की हे बघा मधुभाऊ, कसं आहे माहिती आहे का, आत्ता सायली तुमच्या जावयावर तुमचा विश्वास आहे ना, सायलीनं काही केलेलं नाहीये, सायली याच्यामध्ये अडकली गेलेली आहे. आपण ना आता इथे विचार करूया, कारण तिथे जाऊन आपण अर्जुनच्या कामामध्ये अडथळा आणेल आणि अर्जुनमध्ये प्रॉब्लेम
क्रिएट होतील, त्यापेक्षा आपण इथे थांबून ह्या सर्व गोष्टी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करूया, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना, पूर्णाजी सगळेजण विचार करू लागलेले असतात की असं काय घडलेलं आहे, म्हणजे सायलीला अटक का झाली, सायलीला अटक का होऊ शकते, असं सायलीनं काय केलेलं आहे, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. सगळे त्याच गोष्टींचा विचार करत असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांना इकडे प्रश्न पडलेले असतात. तेव्हा मात्र ही जी मूर्ख प्रिया आहे तिचं तोंड मात्र बंद होत नसतं. तिचे नखरे सुरू असतात, तिला जे तोंडाला येईल ते बोलणं तिचं सुरू असतं. तिला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये सायली दोषी आहे आणि सायलीने चूक केलेली असणार आहे, म्हणूनच सायलीला शिक्षा होत आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि ती त्याच पद्धतीनं बोलत असते. त्याचबरोबर इकडे प्रताप मात्र मधुभाऊंची समजूत घालत असतो. प्रताप म्हणत असतो की हे बघा मधुभाऊ, काही काळजी करू नका, अर्जुन आहे ना, सगळं व्यवस्थित होणार आहे. अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला माझ्या बायकोला भेटायचं आहे. आणि अर्जुन धावतच निघालेला असतो. तेव्हा हवालदार येतो आणि म्हणतो की तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, या भाषेमध्ये हवालदार अर्जुनला बोलतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? अहो, मी एक वकील म्हणून माझ्या बायकोला इथं अटक केली आहे, तिला कोणत्या कारणासाठी अटक केली आहे कोणतीच गोष्ट मला माहिती नाही आहे आणि तुम्ही मला सांगताय की मी आज जाऊ शकत नाही आहे. नक्की गुन्हा काय आहे, नक्की गुन्हा काय आहे ते तरी मला कळू द्या, कशासाठी तुम्ही हे सगळं बोलत आहात, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं, जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळेस एक गोष्ट मात्र येते, ती म्हणजे अर्जुन म्हणत असतो की नक्की काय केलंय माझ्या बायकोने ते तरी मला कळलं पाहिजे, अशा कोणत्या गुन्ह्याखाली तुम्ही माझ्या बायकोला अटक केलेली आहे. तेव्हा ते म्हणत असतात की हे बघा, आम्ही काहीच सांगू शकत नाही, त्यांचा गुन्हा गंभीर आहे, त्यांना स्पेशल सेलमध्ये ठेवलेलं आहे, सेपरेट ठेवलेलं आहे, कारण त्यांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूप भयानक आहेत, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला कळलं पाहिजे नक्की तुम्ही कोणत्या गुन्ह्याच्या बाबतीत बोलत आहात, माझ्या बायकोने असा कोणता गुन्हा केलेला आहे म्हणून तुम्ही तिला अटक केलेली आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन त्यांना विचारत असतो. ते म्हणत असतात की हे बघा, तुम्ही भेटायला जाऊ शकत नाही, त्या मुलाच्या घरच्यांनी खूप मोठे आरोप केलेले आहेत, ही केस वरपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही आत जाऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो पण मला कळलं पाहिजे ना नक्की काय झालेलं आहे, तुम्ही माझ्या बायकोला अटकले एक वकील म्हणून, त्याचबरोबर मी नवरा म्हणून इथं आलेलो आहे आणि तुम्ही मला भेटू देत नाही, नक्की काय प्रॉब्लेम आहे, असं अर्जुन त्यांना विचारत असतो. अर्जुन चिडलेला असतो. कायदा कोणत्याच व्यक्तीला वकिलापासून लपवून ठेवू शकत नाही, किंवा त्याचबरोबर कायदा जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी वकील मिळवून द्यायला मदत करत असतो. त्या वकिलामार्फत ते त्यांची बाजू कोर्टासमोर मांडू शकतात, हे अर्जुन बोलत असतो. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चालेल, तुम्ही इथे थांबा, मी तुम्हाला सांगतो नक्की काय झालेलं आहे. मग इन्स्पेक्टर साहेब आहेत ते अर्जुनला बोलत असतात की तुमच्या बायकोला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्याखाली अटक झालेली आहे. अर्जुन म्हणतो की शक्यच नाही, चाइल्ड ट्रॅफिकिंग तिनं करणं शक्यच नाही, असं अर्जुन बोलत असतो. कारण काहीही झालं तरीही माझी बायको असं काहीच करू शकत नाही, असं अर्जुनचं म्हणणं असतं आणि तुम्ही तिला खोट्या आरोपांमध्ये अडकवत आहात. तेव्हा चैतन्य तिथं आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता आत जाणार आहे, तुम्ही मला अडवू शकत नाही आणि मी आत्ता आत जाऊन माझ्या बायकोला भेटणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, चैतन्य तिथे येतो. अर्जुनला सांगू लागतो की नाही अर्जुन थांब तू, असं म्हणत चैतन्याने अर्जुनला थांबवलेलं असतं आणि तो म्हणत असतो की अर्जुन शांत हो, त्याचबरोबर तिथे सगळी कंडिशन काय आहे, सिच्युएशन काय आहे ती मला समजून घेऊ दे आधी, असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनला घेऊन तो बाहेर येतो. अर्जुनला विचारतो की काय झाले. अर्जुन म्हणतो की तिला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे, पण मला एक सांग, तिनं असं काहीच केलेलं नाहीये, सायली असं वागू तरी शकते का. चैतन्य म्हणतो हो, आणि त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत, कशावरून त्यांनी ते केलेलं आहे. अर्जुन म्हणतो की अरे तेच तर सांगत नाहीयेत ना, आम्ही त्यांना इतक्या वेळ झालं तीच गोष्ट विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांनी मला एकही गोष्ट ठोस अशी सांगितलेली नाहीये, आणि मग कसं समजणार आहे सांग बरं तू, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेवढ्यातच मीडियावाले तिथे आलेले असतात आणि मीडियावाले प्रश्न विचारू लागतात. अर्जुनला प्रश्न विचारत असतात की तुमच्या बायकोला अटक झालेली आहे, एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याखाली तुमच्या बायकोला अटक करण्यात आलेली आहे, यामध्ये तुमचं म्हणणं काय आहे. तेव्हा मात्र
या सगळ्यामध्ये विलास मर्डर केसचा काही संबंध आहे का, मधुकर पाटील यांचा संबंध आहे का, हे सगळं सायलीबद्दल बोललं जात असतं आणि ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या बायकोवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो इतका भयानक आहे. आणि त्याचबरोबर ती बातमी आता प्रतिमाला समजते. रविराज पण इकडे ती बातमी पाहतात आणि त्याचवेळी प्रतिमा पण तिथे ती बातमी पाहते. प्रतिमा धावत येते. अहो बघा ना काय झाले, सायलीला सोडवा ना तुम्ही, अहो सायली असं नाही वागू शकत, असं म्हणत प्रतिमा रडत असते. ती पॅनिक झालेली असते. तेव्हा रविराज म्हणतात की हो बरोबर आहे तुझं, कारण सायली असं कधीच वागू शकत नाहीये हे मलाही माहिती आहे. आणि त्याचबरोबर आता मला पाहायला पाहिजे, मी अर्जुनला कॉल करतो, अर्जुनला विचारतो की नक्की काय झालेलं आहे आणि अर्जुनकडून आपल्याला कळेल की नक्की गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा रविराज अर्जुनला कॉल करतात आणि अर्जुनला विचारू लागतात की अर्जुन नक्की काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं घडलेलं आहे, हा प्रश्न त्यांनी अर्जुनला विचारलेला असतो. तेव्हा अर्जुन रविराजला इकडे सांगत असतो, रविराजला म्हणत असतो की सायलीला चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये अडकवलेलं आहे, त्याचा आज कोर्टाला सुट्टी आहे. आणि त्याचबरोबर उद्या आता कोर्टाचं नक्की काय होणार, कारण हा गुन्हाच इतका गंभीर आहे की या गुन्ह्यातून तिला सोडवणंही अवघड जाणार आहे. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ अर्जुन, तिला जामीन मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येणार आहेत ते आपण करूया, माझी जी मदत लागेल ती मला सांग, मी तुला मदत करायला तयार आहे. रविराज इकडे प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा तू काळजी करू नको, मी आहे ना, आता अर्जुनला त्याच्या बाजूने प्रयत्न करू दे, त्यानंतर आपण बोलूया. इकडे प्रताप त्याचबरोबर कल्पना अश्विन सगळेजण आता घरी असतात. सगळेजण हादरलेले आहेत. सगळ्यांना काळजी वाटत आहे की सायलीच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, सायलीनं कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये, मग हे सायलीच्या बाबतीत का घडलं हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण बोलत असतात आणि त्यासोबतच प्रिया मात्र शांतपणे तिथे डायनिंग टेबलवर बसून असते आणि झालेल्या घटनेची मजा घेत असते. तिला मात्र भारी वाटत असतं, फायनली तिच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं. घरातलं वातावरण डिस्टर्ब झालेलं असतं, सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि त्याचबरोबर तिला जे हवं आहे ते तिला करता येणार असतं. तेव्हा इकडे मधुभाऊ प्रतापला म्हणतात की अर्जुनला एकदा कॉल करून तर बघा. मग अर्जुनला कॉल केला जातो तेव्हा चैतन्य फोन उचलतो. अर्जुन बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो, त्याची अवस्था वाईट झालेली असते. तेव्हा चैतन्य त्याच्याशी बोलतो. तेव्हा मात्र अर्जुन इकडे म्हणत असतो, चैतन्य बोलतो. तेव्हा प्रताप म्हणतात की काय झालं रे, अर्जुन कुठं आहे. तेव्हा प्रतापला चैतन्य सांगू लागतो की सायली वहिनीला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्याखाली अटक केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्जुन खूप पॅनिक झालेला आहे. तुम्ही तिथे कोणीही पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, इथे अर्जुनसोबत राहणं मला गरजेचं आहे, मी अर्जुनसोबत आहे, तुम्ही घरामध्ये काळजी करू नका, लवकरात लवकर सायलीला सोडवून आम्ही घरी घेऊन येऊ, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र हे घरातले सगळेजण पाहत असतात. अचानक काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मधुभाऊ म्हणतात काय, चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे काय. तेव्हा प्रताप सांगतो की लहान मुलांना पळवण्याच्या आरोपाखाली तिला अटक केलेली आहे. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ह्या गुन्ह्याखाली सायलीला अटक झालेली आहे. ही गोष्ट मधुभाऊंना सहनच होत नाही, कारण मधुभाऊंचं म्हणणं आहे की सायली असं वागू. तेव्हा मात्र प्रिया उठते आणि बोलायला सुरुवात करते, अहो मधुभाऊ तुम्हीच पाठीशी घातले ना तिला, त्यामुळे तर आता हे भोगायला लागतंय, तुम्ही विसरला का, सायलीला तुम्ही लहान लहान गोष्टींमध्ये खूप पाठीशी घातलेला आहे, तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही जर लहानपणीच तिचा कान पकडला असता तर आज ही वेळ आलीच नसती, असं म्हणत प्रिया मधुभाऊंना बोलत असते. ती मधुभाऊंना म्हणत असते की नाही का, सायली चोऱ्या करायची लहान असताना, छोट्या मोठ्या तुमच्या खिशातले पैसे चोरायची, त्याचबरोबर तुम्हाला आठवतंय का की शेजारच्या काकूंची चांदीची वाटी सुद्धा तिनं चोरली होती. हे सगळं प्रिया बोलत असते आणि मधुभाऊंचा राग अनावर होतो. मधुभाऊ भयानक चिडतात आणि मधुभाऊ म्हणतात की बास झालं, आता एक शब्द जर तू सायलीबद्दल बोललीस तर, असं म्हणत मधुभाऊंनी हात उचललेला असतो. प्रिया बास झालं, मला तोंड उघडायला लावू नकोस, तू काय काय केलेलं आहे हे जर मी सगळ्यांना सांगितलं तर काय होईल याचा विचार कर, कारण तू कोण आहेस, तू कशी आहेस, काय आहे हे सगळं मी सांगू शकतो, असं म्हणत मधुभाऊ भयानक चिडलेले असतात. मधुभाऊंचं हे रौद्र रूप पाहून आता प्रियाच्या तर शिट्ट्या वाजलेल्या असतात. पण मधुभाऊंनी जर तोंड उघडलं तर आपण अडचणीत येईल ही भीती मात्र प्रियाच्या मनात चांगलीच घर करून असते. आणि प्रिया आता शांत बसण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. मधुभाऊ मात्र भयानक चिडलेले असतात आणि ते प्रियावरती हात उचलतात आणि तिच्यावरती ओरडून बोलत असतात. तेव्हा घरातले सगळेजण पाहत असतात.
त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने तर स्वतःची वाट लावून घेतलेली आहे. तर इकडे पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि जेव्हा ते पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की इथे सायली आलेली होती. मग ज्या ठिकाणी सायली पोचलेली होती, ज्या ठिकाणी सायलीनं त्या मुलाला किडनॅप केलेलं आहे ते लोकेशन अर्जुन आणि चैतन्याला मिळालेलं असतं. तिथं असलेल्या ज्यूसचा एक गाडा असतो, त्या ज्यूसच्या गाड्यावरती अर्जुन आणि त्याचबरोबर इकडे चैतन्य गेलेले असतात आणि त्या ज्यूसच्या गाड्यावरती जाऊन तिथं असलेल्या त्या बाईला विचारतात की तुम्ही यांना पाहिलेलं आहे का, या छोट्या मुलाला घेऊन जाताना नक्की काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा ती बाई घाबरल्यासारखी बोलायला सुरुवात करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुम्ही शांतपणे सांगा की नक्की काय झालेलं आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ती बाई सांगत असते की काल काही 2 गुंड आले होते आणि त्या गुंडांनी मला सांगितलं की या मुलाला तुमच्याकडे ठेवा. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे त्या मुलाला तुम्ही किडनॅप केलेलं आहे. तेव्हा त्या बायका सांगू लागतात की नाही, मी किडनॅप नाही केलेलं, त्याला माझ्याकडे ठेवलेलं आहे फक्त. आणि मग अर्जुन म्हणतो की तुम्ही कोर्टात येऊन आता हे सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे की नक्की तुम्ही काय काय केलेलं आहे आणि त्या मुलाला कशासाठी तुमच्याकडे ठेवलेलं आहे, ह्या गोष्टी कोर्टामध्ये सांगायच्या आहेत. ती बाई हो म्हणते, ती घाबरलेली असते. आता अर्जुन चैतन्यने तर पुरावे शोधायला सुरुवात केलेलीच असते, परंतु हे सगळे पुरावे जे आहेत ते व्यवस्थित हाती लागणं ही तेवढंच गरजेचं असतं. आणि इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता अर्जुन त्यांना बोलतो आणि अर्जुनला कळतं की तो गुंड जो आहे त्याने धमकी दिलेली होती, तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमचा कोथळा बाहेर काढेल, अशी आम्हाला धमकी दिलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुमच्या बाजूने आहे, मी तुम्हाला प्रोटेक्ट करेल, तुम्ही कोर्टात येऊन सांगायचं आहे. आता त्या मावशी कोर्टात येऊन कशी साक्ष देतील का महिपत आणि प्रिया आणखी काय डावागतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.